गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावति क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं कुण्डलिकावलयैकशो श्रीज्ञानदेव तुकाराम आरुद्र महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही जाते, रामकृष्ण मन नाही जाते, उपजोनी करंटा नेण्या द्वैत वाटा, उपजोनी करंटा नेण्या द्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसेनी होय, रामकृष्ण पैठा कैसेनी होय, पैठाचे झाडणी गुरुवीन ज्ञान, वैताचे झाडणी गुरुविना ज्ञान, दया कैचे कीर्तन घडेल नामे, दया कैचे कीर्तन घडेल नामे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे, नाम पाठ मौन प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील 9व्या क्रमांकाचा अभंग चालू आहे आपला दर एकादशीला होणाऱ्या प्रवचनात। 9वा क्रमांक आहे अभंगाचा आणि अभंगाचं चरण पहिलं संपलेलं आहे असं गृहीत धरा आणि उपजवणी करंटा नेणे अद्वैत वाटा या चरणाचा विचार आपण करणार आहोत। बरं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विष्णू वाचून जे कोणी जप करते त्यांचं ज्ञान व्यर्थ आहे। म्हणजे विष्णूच्या नामाशिवाय किंवा विष्णूच्या जपाशिवाय काही कोणतेही ज्ञान असेल तर ते ज्ञान नसून अज्ञानच आहे। आणि विष्णूचा जप करणे, जप नाम चिंतन, जप शब्दाचा अर्थ निवळ माळा घेऊन जप करतात असंही नाही बरं। जप म्हणजे तर मनातला अर्थ आणि मनामध्ये व्यापक विष्णू व्यापक आहे आणि असं व्यापक तत्व आतून बाहेरून भरलेले, आपले आतही आहे बाहेरही आहे, अशा प्रकारचे जे तत्व आहे त्याचं नाव आहे विष्णू। आणि असा विष्णू त्याचा जप जे करीत नाही त्यांचं ज्ञान व्यर्थ आहे। आणि राम आणि कृष्ण या देवतावर कोणाचं मन नसेल, रामावर कृष्णावर, तर त्यांचंही ज्ञान व्यर्थ। रामावर कृष्णावर विष्णू राम आणि कृष्ण हे विकल्पानं 2-3 नावं दिले। वास्तविक विष्णू तोच राम, राम तोच विष्णू, राम तोच विष्णू, विष्णू तोच राम, राम तोच कृष्ण आणि कृष्ण तोच विष्णू असा त्याचा अर्थ आहे। का विष्णूच आहे कृष्ण, कृष्णस्तु भगवान स्वयं, भगवान कृष्ण परमात्म्याला कृष्णस्तु भगवान स्वयं म्हणजे कृष्ण त्याच्या नावाचा अर्थ तुम्हाला मी सांगितला। ककार कमलाकांत रुकार राम इत्यपि शकार सद्गुणपती श्वेत दीप निवासकुळ नकारो नरसिंहोयम मकारो अक्षरो अग्निभोग विसर्गे तथा हेतु नर नारायण ऋषी संप्रक्षे जटे कोणा यस्मिन् शब्दे महामनो घटाय परिपूर्ण में साक्षात असं वर्णन करीत गर्गाचार्यांनी खूप वर्णन त्या नावाचा अर्थही सांगितला। मग असा भगवान परमात्मा कमलेचा कांत विष्णूच आहे, दुसरा कोण आहे? त्याचे हे अवतार आहेत राम आणि कृष्ण। आणि मग या नावाचा किंवा या देवाचा कोणी जप करीत नाही, चिंतन करीत नाही, ते त्यांचं ज्ञान व्यर्थ आहे म्हणल्यापेक्षा अज्ञानच आहे असा त्याचा अर्थ। जन्माला येऊन करंट आहे तो माणूस कोण?
नेने अद्वैत वाटा. बघा, अद्वैत वाटा, बरं, द्वैत वाटा नाही, अद्वैत वाटा. द्वैताच्या वाटेत तर बरेच लोक आहेत, पण त्यांचा सगळ्याचाच निषेध केला कमावलेली. आपण तर सोडा, निंबार्काचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, हे आचार्य लोक आहेत. शंकराचार्यांच्या नंतर अवतीर्ण झालेले ही चौघजण, शंकराचार्यांच्या नंतर अवतीर्ण, आणि त्यांनीही व्यासांच्या ब्रह्मसूत्राचा अर्थ द्वैत पर लावला. कसा लावला? द्वैत पर लावला. अद्वैत ज्ञान व्यासांचं ब्रह्मसूत्रात, अद्वैत एकमेव अद्वैत्यम ब्रह्म निहनानस्ति किंचन. वेदातलं ज्ञानकांड, वेदाचा अंतिम सिद्धांत, त्याला वेदांत म्हणतात. वेदांत म्हणजे वेद संपतो असं नाही, वेदाचा अंतिम निर्णय, त्याचं नाव आहे वेदांत. वेदांत 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 म्हणजे वेदाचा अंत, वेद अंत म्हणजे वेदाचा अंत असं नाही, वेद संपतो असं नाही. वेद त्या ठिकाणी त्या स्वरूपाचं निश्चयात्मक सांगतो की अद्वैत हेच खरं ब्रह्म आहे, असं ज्ञानकांडातून वेद सांगतो. त्यानं वेदानं कर्मही सांगितलं, उपासनाही सांगितली आणि ज्ञानही सांगितलं. पण वेदाचं अंतिम ध्येय काय की कर्म उपासना करून तुम्ही त्या ज्ञानाकडे जायला पाहिजे, अद्वैत तत्वज्ञानाकडे, असं वेदाचा अंतिम सिद्धांत आहे. त्याचं नाव आहे वेदांत. आणि मग असं वेदांत शास्त्र म्हणजे जे ज्ञानकांड, त्या ज्ञानकांडाला वेदाच्या, त्या ज्ञानकांडावर आमच्या व्यासांनी ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ रचला. कोणता ग्रंथ? ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र, ब्रह्माचे सूत्र ज्याच्यात गोवले. ब्रह्म म्हणजे सर्वम कविदम ब्रह्म, आणि त्या ब्रह्माचे सूत्र ज्याच्यात गोवलेले, असं जे ब्रह्मसूत्र आहे. सूत्र कशाला म्हणतात त्याच्याबद्दल बी शास्त्रकारांना मोठा अर्थ मजेदार सांगितला त्यांनी. ते म्हणले असंदिग्धम अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुख. जे काही अल्पाक्षर असेल म्हणजे थोडक्यात असंदिग्धम, त्याच्यात थोडं संदिग्ध अर्थ सांगितला असेल, त्या अर्थाला, अल्प असलेल्या अर्थाला सारवत विश्वतोमुखम म्हणजे विश्वतोमुख करणे. लक्षात आलं? आस्तोभम अनवद्यश्च सूत्रम सूत्रविदो विदुः असे शास्त्रकार म्हणतात. त्याला सूत्र असं म्हणतात. सूत्र नाम दोरा, एका रेषेत आणणं त्या तत्वाला, त्या अर्थाला, अशा प्रकारचं ज्ञान ज्याच्यात गोवल्या जातं त्याचं नाव आहे सूत्र. आणि ते व्यासाने केलं ब्रह्मसूत्र. कोणतं सूत्र? ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र. आणि ब्रह्मसूत्रात अद्वैत ज्ञान सांगितलं. ते अद्वैत ज्ञानाचा अर्थ आचार्यांनी व्यवस्थित केला, शंकराचार्यांनी. का केला शंकराचार्यांनी? अरे करोडो महादेव भूतानाम ईश्वरपरा, असं त्यांचं वर्णन कूर्मपुराणात आलेलं. ही व्यासांनी सांगितलं होतं. कूर्मपुराणामध्ये व्यास ऋषींच ते 18 पुराण व्यासांनीच केलेत ना. त्यांनी सांगितलं होतं की मी जे ब्रह्मसूत्र केले त्या ब्रह्मसूत्राचा अर्थ खरा अद्वैत पर. कलियुगामध्ये भगवान शंकराचार्य नावानं अवतार घेईल आणि त्या खऱ्या माझ्या सूत्राचा अर्थ जगाला प्रगट करून सांगेल. महादेव असेल तो महादेव, भगवान शंकर रूपानं अवतीर्ण. करोडो महादेव भूतानाम ईश्वरपरा. शंकराचार्य माणूस नव्हते, महादेव होते. महादेव साक्षात महादेवाचा अवतार शंकराचार्य होते. आणि त्यांनी त्या व्यासाच्या ब्रह्मसूत्राचा अर्थही लावला. हो, व्यवस्थित लावला. महाराज अद्वैत पर लावला. पण शंकराचार्य गेले कुठं? वैकुंठाला, निजधामाला. तुझ्या केदारीच्या मागे त्यांची समाधी आहे. हे आपला केदारनाथ नाही का, त्याच्या पाठीमागे गेल्यावर ते आहे ना, ती शिळी येऊन बसली. मोठा दगड बघितला ना तुम्ही? बघितला? त्याच्या मागे जायचं होतं मग जरा पलीकडे बर्फच होता तिकडे. जाऊ येत नाही. काय म्हणाले पोलिसाला म्हणायचं आम्हाला शंकराचार्य दर्शन घेऊन यायचंय, तिथं समाधी इतक्या जवळ आहे जातो. या तुम्ही आम्हाला का विचारलं? तुम्ही सांगितलं
हा बघा हे बघा. मी कधी बोलतो की केदारीच्या मागे समाधी, शंकराचार्य केदारीच्या मागे समाधी आहे. ते महात्मा 32व्या वर्षी समाधीस्थ झाला. ए सरक तिकडं 56 वाला कीर्तनात सांगितलं ए बाई किती वेळा सांगितलं तुम्हाला मी? बघा ऐका. आता वळी लावलं तर सांगू का? कुठे मी सांगत बसतो? आमच्यात लक्षात नाही जायचं. कसं बरं आपलं? आमच्यात लक्षात नाही जायचं. हा बर काशीमध्ये तुम्ही होतीत की नाही? सगळे लोक होते. मग काशीमध्ये समाधी कुठे घेतली सांगितलं नाही होय? शंकराचार्य कुठे जन्मले, त्यांच्या माईचं नाव, बापाचं नाव, गावाचं नाव, काय केलं त्यांनी कार्य, कुठं कुठं हिंडले. 7 दिवस दुसरा विषयच नव्हता ना. 1 ते 5 किती? काशीतल्या सप्त्यातली गोष्ट सांगायला तुम्हाला. मग कालच्याच भारी तुम्ही होते ना काशीत? माधवराव होते. मग त्या काशीतल्या सप्त्यात शंकराचार्यांचं चरित्र होतं आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं नाही का समाधी तिथे घेतली म्हणून. कुठं? केदारच्या पाठीमाग. मग तुमच्या लक्षात राहत नाही त्याला मी काय करू? तुमच्या डोसक्यात दुसरं असतं या. कोण सप्ताह झाला फटक न छोड जाणं उपजवणी करंटा. भक्ती करणारा सुद्धा त्याच्या करंटा. साधा नाही तर बोलणं माऊलीच. उपजवणी करंटा. भगवंता संग द्वैत प्रस्थापित करीत असेल, तू वेगळा मी वेगळं असं जर प्रस्थापित करीत असेल द्वैत उपजवणी करंट, काय उपयोग नाही. म्हणजे देवाला भिन्नतेत ठेवू नका. देवन तुम्ही एक आहे. देवन तुम्ही एक आहे. ते आता ब्रह्मज्ञान आहे. त्याच्यामध्ये काय आता या तुकड्यामध्ये ब्रह्मज्ञान आहे. हे खरं तर उत्तम अधिकाऱ्यासाठी जे तुकडे आहे असं म्हणलं तरी काही अडचण नाही. सर्वसाधारण लोकांना हे नाही पटणार किंवा जमणार नाही. पण व्यासांनी मात्र अद्वैत शास्त्र सांगितलंय कशात? ब्रह्मसूत्रात. हे निश्चित खरे. आणि त्या ब्रह्मसूत्राचा अर्थ अद्वैत पर कोणी लावला? व्यास ऋषी शंकराचार्य. शंकराचार्यांनी लावला. इतरांना ते जमणार नव्हतं. म्हणून महादेवाला अवतार घ्यावा लागला आणि अवतार घेऊन व्याससूत्राचा अर्थ अद्वैत पर लावला. अद्वैत आणि अद्वैत पर अर्थ लावल्यावर व्यासाच्या सूत्रावर भाष्य केल्यावर त्यांनी भाष्य केलं आणि व्यास ऋषी गेले बद्रीनाथ. हे शंकराचार्य यात्रेला काशीवरून तिकडे गेले. त्यांचे बरोबर शिष्य होता ते पद्मपाद, हस्तामलक, आनंदगिरी हे शिष्य मंडळ आपलं आणि बरेचसे काय ते गेले तिथे बद्रीनाथला गेले, पाया पडले आणि ते म्हणले ना ही बद्रीनाथची मूर्ती खरं तर पाण्यात टाकली होती. बद्रीनाथची मूर्ती की नाही खाली पाण्यात टाकली होती. कोणी? इस्लाम लोक. चीनच्या लोकांना अतिक्रमण केले, आपल्यावर हे अन्याय केले आणि ते म्हणले होते व्यास ऋषी बद्रीनारायणची मूर्ती काढील त्या गंगेतून आणि आणखी पूर्व स्थापना करील, महादेवच अवतार घेईल शंकराचार्य नावानं. आमचे केलं. गेले आमचे शंकराचार्य त्या बद्रीनारायण गेल्यावर मूर्ती मधात नाही. मग शंकराचार्यांनी त्या बघाय गार पाण्याच्या कुंडात बुडी मार त्या नदीत अलकनंद आहे. कोणती नंदा? अलकनंदा. आणि उडी टाकली हाताला मूर्ती आली. ती थोडीशी व्यंग होती. व्यंग म्हणजे बघणं थोडं तुटाफुटी झाली. हे टाकून दिले असं त्या इस्लाम लोकांनी बोल आहे ही मूर्ती तुटाफुटी झाली. दुसरी मूर्ती चांगली करू काय देवा. पुन्हा दुसरी गोळी मारली. पुन्हा ती मूर्ती हाताळत ठीक झाली. असं 3ऱ्या वार झाल्यावर आणि मग शंकराचार्यांना जरा थोडीशी गुंग आल्यासारखी आली आणि त्या गुंगी सांगितलं कलियुगात ही अशीच मूर्ती स्थापन कर. दुसऱ्या मूर्तीच्या तुनारी लागू असं सांगितल्यावर मग ती मूर्ती स्थापित केली बद्रीनारायण. कोणी? शंकराचार्य. शंकराचार्य मोठे हे बरं त्यांनी बद्रीनाथची मूर्ती स्थापित केली आणि मग त्या डोंगरावर इकडं तिकडं बसले होते. मी एका वृक्षाच्या खाली बसले. गुरुचं वय जास्तीत जास्त एक गृहीत धरा 16 वर्ष. किती? 15 झाले 16 वर्ष चालू होतं. त्याला गंडांतर होतं. 8 वर्षाचं एक गंडांतर, 16व्या वर्षी गंडांतर, 32व्या वर्षी गंडांतर. ब्राह्मणानं भविष्यातच सांगितलं होतं जन्माला त्या लेकराचं मायबापाला त्या तुमच्या पोराला 8व्या वर्षी गंडांतर आहे, एक 16व्या वर्षी गंडांतर आहे आणि एक 32व्या वर्षी गंडांतर आहे. तर पहिलं गंडांतर जे 8व्या वर्षी मगरीन पाहिजे ते ईश्वर कृपेने टळे. दुसरं 16व्या वर्षी गंडांतर आहे ते संत कृपेने टळे
आणि 32व्या वर्षखंडानंतर टळणार असं भविष्यात त्यांच्या होतं. मग 15व्या वर्षी संपलं तर 16व्या वर्षी चालू होतं. एका वटवृक्षाखाली बसले किती 16-15 वर्षाचे माऊलीच्या वयात माऊलीने ज्ञानेश्वरी केली का ते तवा भाषे उरकून टाकलं होतं ते बघा. अष्टवर्षे चतुर्वेद हो द्वादशे सर्व शास्त्रवेद षोडश कृतवान भाष्य द्वात्रिशे मुनिरत्य का 16व्या वर्षी भाष्य उरकून टाकलं. मग माऊली तर त्यांच्यात फरक काय तेवढंच ज्ञान माऊली सर कसं ज्ञान कोणाचं शंकराचार्य भाष्य उरकलं होतं त्यांचं सगळं झालं होतं. आणि मग ते पोळ्याच्या झाडाखाली बसले होते. शिष्य होते म्हातारे कोणी 80 वर्षाचे कोणी 50 वर्षाचे 60 वर्षाचे आणि ते पोरग 15 वर्षाचे. पण ते गुरु आणि हे बघा. आणि मग ते शिष्यापाशी एक म्हातारा आलो. एक म्हातारा ब्राह्मण वृद्ध पांढरे केस झाले चपी केलेली केंद्री संजय आहे काय त्याची दाढी पांढरी आहे आणि 5-7 ओपन नेसलेले 5-7 ओपन खांद्यावर टाकलेले आता दंड्या घेतला आणि कुबर निघालेले असा वेश धारण केला. व्यास ऋषी होते आणि असं वाकत 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 आले आणि त्या पोरायला विचारलं पोरांनो काय तिथं पोरं होते की शंकराचार्य जे म्हणतात ते कोण ते म्हणजे आमचे गुरु. काय म्हातारे होते तिथं त्यांचे शिष्य ते म्हणजे ते पहिले बसलेत ते वडाच्या झाडाखाली ते आमचे गुरु आहे. बर तुम्ही तर म्हातारे ते तर तरुण दिसतात. हो हो तरुणच आहे पण ज्ञानाला फार संपन्न नाही म्हणून आम्हाला त्यांच्या पाया पडावं फार ज्ञान आहे त्यांना. मग फार ज्ञान आहे म्हणतात मग मी काही प्रश्न विचारले तर ते उत्तर देतील का असं म्हणलं. पोरवळे का देणार नाही आमच्या गुरुकड पूर्ण ज्ञान आहे सर्वज्ञ हुशार होतो पोरायला असे आमचे गुरु आहे. काही विचारा तुम्ही सांगतील ते बरं. मग मी जातो गुरुकडे विचारायला जा ते पोरे आले सगळे दाखड्याला दाखल महाराजाच्या पाया पडले. शंकराचार्य म्हणजे महाराज ते वृद्ध गडजी आले ते तुम्हाला बोलायचं म्हणतात. शंकराचार्य नमस्कार केला. वृद्ध आहे माणूस म्हातारा दिसायला नमस्कार केला. त्यांनी घ्यायला नमस्कार बसावा. मी थोडं तुम्हाला विचारीन म्हणतो विचारू एवढे विचार. व्याससूत्रावर भाष्य करणारे तुम्हीच का हो मीच व्याससूत्रावर भाष्य म्हणजे काही प्रश्न विचारील त्याचं उत्तर देता असेल देतो यथामती यथावता म्हणजे माझ्या बुद्धीला सुचेल असं मी तुम्हाला प्रश्न विचारायचा. शंकराचार्याने उत्तर त्यांना प्रश्न विचारायचा शंकराचार्याने उत्तर द्यायचो. बाबा 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 जे सुरू झालं यांची ती कोडी दिवस माळवर ते ऐकणारे ऐकायचे आणि सांगणारा बघा आता हे दोघात एक दिवस गेला दिवस माळला. ते म्हातारा म्हणला चलतो पहिले माझं मग झोपले व्यास होता आणि उद्या सकाळी येत या म्हणले. ते गेले. शंकराचार्य गोष्टी शांत पोर म्हणून लागले महाराज म्हातार हुशार दिसायले हुशारच आहे म्हातार हुशार उद्या आणखी येतो म्हणले बा म्हणजे काही शंकराचार्य राहिल्याच असतील त्या चांगला भाव आहे. आले उद्या आणखी सकाळ ते संध्याकाळवर हेच भाग्यवंता हे चिकामन मापी नाम वय खरी काय दैववनाला काम दुसरं काय हो देवाचं चिंतन करणे एवढा धंदा दुसरा धंदाच नाही ना महाराज. काय धंदा केला पुन्हा आणखी दिवस मळला पुन्हा आणखी जातो म्हणजे 21 दिवस किती 3 सप्ते. आणि इतकं झाल्यावर मग त्याच्यातला एक शिष्य म्हणला पद्मपाद महाराज एवढं जे ज्ञान विचारायला आहे की माणूस त्यार्थी हे माणूस कोण असेल मला ते व्यासच असेल वाटायला. कारण का एवढं ज्ञान कोणाकडत नाही तुमच्याशिवाय तुम्हीच म्हणूनच हे उत्तर द्यायलेच म्हणले. आम्हाला तर काही सुचतच नाही म्हणजे याच्यातलं आणि तुम्ही म्हणून जमले दुसऱ्याला नाही जमणार आहे. ते कोण असते ते म्हणजे मलाही तसंच वाटायला मलाही उद्या तसं करू नका म्हणले बाबा. आल्या आल्या त्याला विचारा तू कोण आहे आणि मगच सांगा. म्हणजे बरोबर सकाळी आलं होते म्हातारांची काठी तिकीट
झाली प्रश्नोत्तरी सुरू. शंकराचार्य म्हणजे हात जोडून प्रश्न मी विनंती करतो, आपला परिचय काय? ते म्हणजे माझा परिचय ज्याच्या सूत्रावर भाष्य केलं तो मी. आणखीन काय विचारायचे काय नाही म्हणजे आता थोडं कळलं. आणि भाष्याचा अर्थ बरोबर आहे का बघितला तर तुझे केलाच अर्थ ते माझ्या मताप्रमाणे आहे का? मी सूत्र केले आणि त्याच्यावर भाष्य केलं, पण विसंगत केला असलास तर मी ते मोडून टाकणार होतो, ते ठेवणार नव्हतो. मला अभिप्रेत पाहिजे पण तू केलंच ते भाष्य बरोबर आहे. अद्वैत तत्वज्ञान सांगितलं लोकांना, तुला मी मानतो शंकरा, तुला मी मानतो. आता तू याचा प्रचार कर, या ब्रह्मविद्येचा प्रचार जगात कर. नाही म्हणजे महाराज माझा आता मरण जवळ वर्ष 16 संपायचं आणि मला गंडा आता लागलेच म्हणजे आता माझा मृत्यू. मी म्हणलं इथं जाता तुम्ही बरं झाला आले म्हणजे तुमच्या जगत दिवस होतो आणि तुम्ही मला माझी मूठमाती का म्हणजे समाधी द्या. ते हसले, ते म्हणजे नाही आणखीन तुला 16 वर्ष राहायचे. किती? 16 वर्ष. कसं राहायचं महाराज? माझं आयुष्य संपलंय, गंडांतर आहे मला, मी टाळतो. कोण म्हणले? तुझं गंडांतर मी टाळतो ना, मी व्यास आहे. हो महाराज, तुला आणखी 16 वर्षे भावच लागल आणि याचा प्रचार या ज्ञानाचा भारतभूमीभर करावा लागेल. आणि 2 मतं खंडित करायची, एक जैनाचं मत, एक बौद्ध. ते 2 विरुद्ध गेले ते आणि वेद विरुद्ध गेले तर त्यांना ते खंडित केलंच पाहिजे, त्याशिवाय जमणार नाही. सगळ्या पंडिताला जिंकून आपलं अद्वैत मतच खरंय ते पटवून दे, यासाठी तुला राहावं लागेल. राहतो म्हणून तुमची आज्ञा म्हणलं महाराज. त्यांनी त्यांचं गंडांतर आता 16 वर्ष आयुष्य व्हायला महाराजाचं. 16 होतं झालं पहिलं, आता 16 32 आणि तिथून पुढे ज्ञानाचा प्रचार करणं, जैनाला त्या मंडळनिसाचं खंडन करणं, बौद्ध लोकांचं खंडन करणं, बरेचसे कामं करावं लागले महाराज. बौद्धाचं खंडन केलं, जैनाचं खंडन केलं, सगळ्या भारतभर फिरून अद्वैत ज्ञानाचा प्रचार आणि शंकराचार्य 32व्या वर्षी समाधी झाले. आता झाले पण भानगड ही व्हायला लागली काय की नुसतं तोंडानं अद्वैत ज्ञान सांगणारे वाक्पट्टू त्याचा अनर्थ करायला, सर्वम खलुदम ब्रह्म म्हणायला लागले बरं काय, आणि भ्रष्टाचार करायला लागले. एखादी परस्त्री असेल तर तिला म्हणायला लागले अरे तुझ्या अंतकरणात ब्रह्म आहे, माझ्या अंतकरणात बी ब्रह्म आहे, तेच बाहेरून अजून व्यापक आहे. मग आपल्या दोघात काय भेद आहे काय? नाही. मग काय कुकर्म केलं तरी काय घोड नाही, आपल्याला पाप लागत असतंय असे म्हणणारे जन्माला आले आणि वाढ आहे प्रचार. म्हणून तो वाक्पटू ज्यांना लागू नका, अनुभवी ज्ञानाच्या महाराजाच्या नादी लागू. हे वाक्पटू लोक लय खराब असतील बरं काय. अहम ब्रह्मास्मी म्हणतात आणि ब्रह्म घोटाळा करून सुटात. म्हणून असे कामाचे नाही. येरे तोंड भरो का विचारा, बरे अंतकरणी विषयाशी थारा, तरी नातोडेगा धनुर्धरा त्रिशूल. कळलं? हा. आणि काय म्हणले, बाह्य कर्म तत्वता तो विटंबू. बाह्य कर्म तत्वता तो अरे हे उपयोगाचे नाही बरं काय. ह्याचे मूळ हे अतिशहाणे लोकांना भक्तीतून वंचित करायला लागले. मग भक्ती म्हणजे कारण काय, ज्ञानाच्या दृष्टिकोनातून भक्ती उपासना कांडे कर्मकांडे तुच्छ आहे ना. कर्मकांड तुच्छ आहे आणि उपासना कांडही तुच्छ आहे. अरे तीव्र जिज्ञासूला सुद्धा उपासना कर्म करण्याची गरज नाही, मंद बोधवानला सुद्धा उपासना कर्म करण्याची गरज नाही आणि अति मंदाला सुद्धा गरज नाही. विषय असेल त्यात कर्मकांडाने करावं असं खरं शास्त्र आहे. पण हे ना असं सांगितल्यामुळं सगळे लोक भक्तीतून दूर व्हायला लागले. आणि भक्ती जर नाही केली तर निष्काम कर्म उपासना नाही केली तर चित्ताची शुद्धी होणार नाही. यासाठी या आचार्यांना दया आली. कोणला? निंबार्काचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य यांना तुमची दया आली.
आणि तुमची दया आली आणि त्यांनी विचार केला व्यासाचा अद्वैत ज्ञान खंडित केल्याशिवाय हे लोक नीट होणार नाही, म्हणजे हे भक्तीला लागणार नाही. आता तुमचा कोटाळा नाही का ती मुलगा, ते भक्तीत लागला का नाही, कोणामुळे लागला? हे मधुरा भक्तीमुळेच लागला ना. भक्ती करायला की नाही आता देवाला निवड दाखवणे, पडदा टाकणे, देव जेवायलेत म्हणणे, आपण तिथं बसणे, ही जी भक्ती पूर्व ज्ञानाची पिठिका आहे. अहो हे केलं तरच पुढचं होईल, हे नाही केलं तर काय पुढचं होणार आहे? डोंबलं नुसतं थांबल्यानं कुठं काय केल्यानं काय त्याच्यातच बसल्यानं कळतंय का देव? नाही. मग ही पूर्व पिठिका नाही का त्या कोटाच्या समाऱ्याच्या मुलाची? हा काय नाव आहे त्याचं? मग त्याची पूर्व पिठिका आहे. मग ती अशी भक्ती मधुरा भक्तीतलेच लोक आहेत हे सगळे बरं काय. त्यांचे जे हे ना ते आचार्य ते मला वाटते प्रभुपाद, श्री प्रभुपाद, ते प्रभुपाद बी त्याच्यातले त्याचे मधुरा भक्तीतले. मग अशी ह्या आचार्यांनी व्यासाचं मत जरा खंडित केलं, कडक शब्दातून खंडित करून लोकांना भक्ती मार्गाला, अरे कशाचा अद्वैत भक्ती करा असं सांगितलं. पण वास्तविक जरी त्यांनी असं सांगितलं असेल तरी अद्वैत मतच खरंय. लक्षात आलं का? म्हणजे ज्ञानकांडच खरंय. बाकीचं कर्मकांड, उपासनाकांड हे ज्ञानाच्या दृष्टीनं खोल आहे. ज्ञानमार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग. याच्यासाठी नाथांना सांगावं लागलं तुम्हाला. कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, कर्म असतील, ज्ञानी असतील, उपासना असतील, ते हरिपाठी आले सर्व मार्ग, सगळे हरिपाठात मार्ग आले असं म्हणावं लागलं या संतायला बी आपल्या. पण एवढं खरंय, जीवाचं कृत कल्याण कर्मानं होत नाही. जीवाचं कृत कल्याण भेदात उपासना केल्यानं होत. जीवाचं कल्याण केव्हा होतं की अद्वैत तत्व जाणल्याच्या नंतर. अद्वैत तत्व कोणतं तत्व? अद्वैत ज्ञान दोन्ही करंटा नेणे अद्वैत वाटा. ज्याला अद्वैत वाटा कळत नाही ती जन्मल्यावर करंट आहे. आणि बरोबर आहे, अद्वैत तत्वज्ञान प्राप्त करून मोक्ष मिळवण्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे. जास्त बोलणे नको. तुम्हाला मनुष्य जन्म कशासाठी मिळालाय? कशासाठी? मोक्ष मिळवण्यासाठी. ते मोक्षाचा दरवाजा एवढा फक्त देव 83,99,999 येऊन येत ना, त्या भोग येऊन येतात. हे मोक्षाचे दरवाजे नाही आहेत. फक्त एकच दरवाजा आहे, ते कोणता? मनुष्य. या दरवाजातून जर तुम्ही चुकले तर पुन्हा तुम्हाला फेरा पडला. चुकल्यावर मग फेरा पडे. हे लक्षात ठेवा. हे जन्म जाऊ देऊ नका. अद्वैत ज्ञान संपादन करून मुक्त होय ज्ञानबा, मुक्त होय. वाडे मान्य जन्म घालू नको, लोकांसाठी जन्म घालू. पण तू या डोसक्यात नाही बसणार आमचं बोलणं. कारण का तुझ्या मागे दुसरी साखळी असतील. आमचं काय उपयोगाचं म्हणणं? आमचं उपयोगाचं नाही. आम्ही खरं सांगायलो की आपल्या जीवनाचं सार्थ करून घ्या. लोकांकडे बघू नका. कर्तव्य बुद्धीने संसार करणे, जसं होईल तसं करणे. करीत कमी जास्त होईल तर होईल. पण आणि मग आपण खरा पारमार्थिक माणूस आगाव करून गमवू शकत नाही. लोक म्हणते की परमार्थाला लागलेला माणूस गमवीत असते. खरा परमार्थ कळालेला गमवीत आहे. काय उदळपटी करील त्याचे पैसे खर्चच नाहीत तर परमार्थिक माणसाचे पैसे काय खर्च डोंबलायला बोंबलायला काहीच खर्चत नाही. परमार्थिक माणसाची आम्ही यात्रा करतो. बघा विचारा किती खर्च काय रुपया खर्च नाही. आपण भाऊ तू पण भाऊ दोघ आता बद्रीनारायण चालू आपण 4 धाम करायचे. जेवायला त्या बॉस आहे की नाही? मग 2 टाइम. मी ते एकच टाइम देऊ, हे 2 टाइम देऊ. मला काय लागलं? बरं. त्या बोला साखर आणि पत्ती त्या गरजा फिरत्या माहिती देत होती का जीपमध्ये. साखर आणि पत्ती आणि मग ते आणि मग जिथं असं तिथं स्टोक करून ह्याच्या प्यायचे. बरोबर आहे. साखरेपती कोणाची त्याची ह्याच्या प्यायले. बरं आगाव काय करता? मग कुठं तरी देवाला आठो फिटो काय 10-5 रुपये एवढं मग हे लावलं. खरा पारमार्थिक म्हणून आगाव कायला करतील रे? हे बोंबल संख्ये उदळपट्टी हे तुकार पिदाडे मिदाडे आणि खेळणारे बोंबलत नाच्या तमाशा हे इथं जाईल बोंबलत मातीत. आमचं काय जाईल कुठं? खऱ्या पारमार्थिक जात असतंय का? वय विष्णू कोण खऱ्या पारमार्थिक जात नाही गमत आहे म्हणले. म्हणून तर ठेविले आनंद जे वाकडं नव्हते लोक ठेविले आनंद ठेविले आनंद त्याचा अर्थ तसा नाहीये. आता हे पोरग अंगद
अंगणानं शेती कसून करायची, खात टाकायचा, हे करायचं, ते करायचं, निगराणी करायचं, व्यवस्थित आगाऊपणा काही करायचं नाही. आणि इतकं करून हिसाब फिरल्या म्हणायचं ठेविले आनंद ते कवा कवा हिसाब फिरल्या. किंवा आता कापूस आणला, मिरगातला कापूस आहे, ह्या कापूस बसकेत केला आणि पुन्हा लागलं त्या दसऱ्यात पाऊस, बोंडे नसले, आता काय रडाव का नाही. आणि रडत बसल्याने ते मुलं लागतेत का, डबल चांगले होतेत का? मग तिथं काय म्हणायचं ठेविले. आता तिथं लावा का आधीच म्हणजे तेच लावा ठेविले आणि ते लोक बघ घेऊन जाऊ नका शेताला. आणि पुन्हा आमच्या भगवंतावर आक्षेप करा की काय परमार्थाला लागलो आणि आमचं वाटलं. तुमची खुळी बुद्धी आहे. आता नाही कर्मण्यवाधिकार असते, भले सुख काय कर्म करावंच लागते. आणि कर्म करून फळ मिळेल का न मिळेल हे मात्र तुमच्या हातात नाही. त्याच्या बाबतीत तुम्ही हात टेकावं लागतील. तुम्ही उग ईश्वराचं चिंतन करा आणि लय खंडन करू नका. मग जे काही लोक म्हणजे ह्या गोष्टी घडत नाही, ठेविले आनंद ते. अरे एखादी गोष्ट चांगली झाली त्याच्याबद्दल लई नटू नका, आणि काही तोटा झाला त्याच्याबद्दल लई खेळ. हे कपाळाचा गुण असं होत राहते. संसार आहे आम्हा आपल्याला जन्म मिळाला कशासाठी? अद्वैत ज्ञान प्राप्त करणे. मेन देव एक आहे, एक लक्षात ठेवा, गृहीत धरा. अंतकरण, अंतकरणात अधिष्ठान चैतन्य कुठं असतं? बरोबर आहे. तुम्हाला 17 वयात किती झाले? आज 8 दिवस ते सांगायला. आणि त्या अधिष्ठान चैतन्याचा त्या अंतकरणामध्ये बुद्धीमध्ये फोकस किंवा आभास. मग आभास समाधानीकरण करायचं. आणि कुठस्थाचा मुख्य येते, कुठस्थाचं ब्रह्मरूपच आहे. मग याचा भास कसा करणे? हे आभास आहे. आभास म्हणजे प्रतिबिंब आहे आणि प्रतिबिंब बिंबरूप असतं. यानं विनाकारण त्या बुद्धीचं तादात्म्य घेतलंय आणि बुद्धीचं तादात्म्य घेतल्यामुळे विषयाची चिटकून राहिले ते. मग हे जे विषय आहेत, पंचविषय, हे माया कार्य, बुद्धी बी अविद्येचं कार्य. हे प्रपंच माया कार्य आहे आणि बुद्धी अविद्येचं कार्य म्हणजे अज्ञानाचं कार्य आहे. आणि हे सगळं माझा संबंध याचा काही नाही. हे सगळं जड आहे आणि मीच चेतन. मी कोण आहे? कुठस्थ आहे. म्हणजे आभासानं मी कुठस्थ आहे म्हणावं. आणि कुठस्थ ब्रह्मरूप आहे. याला म्हणतात बास समानाधिकरण. असं बास समाधानाधिकरण करून आपलं अद्वैत स्थापित करायचं. म्हणजे ब्रह्मन आपण एकत्र. माझ्यात यात फरक नाही. तुकाराम महाराज सुद्धा देवाला म्हणले. तुकाराम महाराजाला देव असे तुकाराम महाराज म्हणाले देवाला, पांडुरंगा मी भक्त तो देवायचे करी. त्याला द्वेष मग उपजून एक करण टाक असा म्हणणारा कोण? अद्वैत वाटा नेणे उपजून करण टाक. तुकाराम महाराज बी करंटीत ठरतील ना. तू मी भक्त तू देव ऐसे करी असं म्हणू लागले. देव म्हणले लोक अद्वैत ज्ञान मागतात आणि तुम्ही तर मला अद्वैतच म्हणाले होय, भेदाचीच भक्ती म्हणाले. तसं नाही देवा, तुझं मग नाही भेद. जर केला विनोद की आमचा काय विनोद याचा अर्थ आम्ही पुन्हा अवतार घेणार. तू नावी ते एकच आहे. तुला देव करणार, आम्ही भक्त होणार. आणि येड्यामुळे नादाला येड्यामुळेला नादाला लावण्यासाठी 2 भिरतरी व्हावं लागते. तू देव आणि भक्त असा त्यातला अर्थ. खरे अद्वैतवादी कोण? तुकोबा. ज्ञानोबा आहे अद्वैतवादी आहे आणि तो नाथ महाराज सुद्धा अद्वैतवादी आहे. हे सगळे पूर्वाचार्य अद्वैतवादी. शंकराचार्य अद्वैतवादीच आहेत. त्यांच्याच पावला पाऊल यांनी टाकले नाथांनी, ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय व्यासाचा मागोवा घेतो तो भाष्यकाराचे वाट बसतो. म्हणजे भाष्यकाराने व्यास अद्वैतवादी आहेत आणि त्यांच्याच पावला पाऊल मी टाकून चाललो. आणि मग अद्वैत ज्ञानानं काय होते? आपलं खरं स्वरूप आपल्याला प्राप्त. शुद्ध ब्रह्म आहेत आपण. आणि शुद्ध ब्रह्माला जन्मही नाही मरणही नाही. जन्म नाही मरण नाही त्याला विचारायला. निर्विकल्प निरतिशय असा आनंद त्या स्वरूपात असतो. आणि अशा प्रकारचं जे आनंद स्वरूप आहे ते आनंद आपलं स्वरूप आहे. विनाकारण आपण बुद्धीचं तादात्म्य घेऊन दुःखात आलो, खाली आलो. म्हणून म्हणले ना हे वरलं होतं खाली आलं. वरलं होतं ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी दृष्टांत देऊन सांगितलं. हो वरला खाली आला. रागी प्रतिमानला असा गोसावी सर्व दळाचा आणि ऋतू सांडोळी पायाचा होईल. या अद्वैतावर ज्ञानेश्वर महाराजांनी हे दृष्टांत दिला. भगवान कृष्ण सांगू लागले अर्जुना जरा विचार केला हे आभास, हे ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान अशा त्रिपुटीचं वर्णन तिथं बाळ आहे काय? माने काय करे कुठे माने? एक लक्षात ठेव ज्ञानेश्वरीमध्ये
ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान ही जी त्रिपुटी, त्याच्या ज्ञेयाबद्दल वर्णन नाही. हे ज्ञेय कोणतं ज्ञेय? ब्रह्म. ब्रह्म ज्ञेय बरं का. ज्ञानाचा विषय म्हणजे ज्ञेय आणि ध्यानाचा विषय ते ध्येय. ध्येय ब्रह्म, ज्ञेय ब्रह्म. मग ध्येय ज्ञेय ब्रह्म आहे ते ज्ञेय खरं तर ज्ञेयच होता. हे आभास बी, त्या आभास सुद्धा कोण होता? ज्ञेय होता. पण ते तादात्म्यामुळे खाली आला. कोण्या तादात्म्यामुळं? त्या बुद्धीच्या तादात्म्यामुळे. मग त्याच्यावर दृष्टांत दिला त्या पैलवानाचा. एक राजा चालला होता म्हणजे माऊली ज्ञानेश्वरीच्या ओवीत त्या दृष्टांत आहे. त्याचा अर्थ तो आहे, एक राजा चालला होता दिग्विजय करायला आपल्या सैन्यासहित. त्याची पोलिस, फौजदार, याव सगळे खाली मंत्री तंत्री बरोबर होते. आणि रथ, घोडे, पायंदळी, चतुरंग प्रकारचं सैन्य चाललं होतं. कोणाचं? राजाचं चालला होता. आणि हे नरवाडीसारखं एक गाव होतं, यात्रा होती त्या गावात. आणि कुस्त्या ठेवल्या होत्या त्या गावाला. कुस्त्या पहिले ठेवत होते ना कुस्त्या गावाकडे. होत्या ना नरवाडीत नरवाच्या जत्रेत. मग तिथं पैलवान यायचे, मोठमोठे पैलवान. मग ते कुस्त्याचं पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस, तिसरं बक्षीस, म्हणजे 3च बक्षीस असतील का? 1, 2, 3. मग काय समजा पहिलं बक्षीस ₹1,00,000, दुसरं बक्षीस 50,000, तिसरं 25, असं काही होतं ते. मग ते पैलवानाची जोडी लागली, कुस्ती खेळायला लागले. ज्ञानेश्वर महाराज तिथं रागी प्रतिमाला जातात. गोसावी आमच्या 15 शासनाचा असा विश्लेषणार्थ ही मला दृष्टांत सांगितलाय का त्याच्यावरला, त्या ओळीवरला महाराजांना सांगितलंय. महाराज त्याचा उकल करून सांगितलं किंवा मनन कसं कळलं? ज्ञानेश्वरी तरी काय ते उकल करून सांगावं. रागी प्रतिमाला जाता, गोसावी सर्व दळाचा, रथू सांडवणी पायाचा होय. मग राजानं बघितलं ती गोष्ट. ते 2 पैलवान पहिल्या कुस्तीत होते, त्यातले एक पैलवान रक्कत चालू आणि कुस्ती चालू होती. राजाच्या लक्षात आलं काय करावं. एक पैलवान खपसा आणि त्यानं पहिल्या खेळलेल्या होत्या. हा जवानपणी म्हणजे पूर्व वयात त्यानं पोरपणी खेळलेल्या. आता राजपदावर बसल्यापासून ते सोडून गेलं. आता राजा माणूस खेळला कुस्त्या खेळ म्हणून राजपदावर आरूढ झालेला. पण पहिल्या खेळायला असल्या उकळी येते महाराज. मरून पुन्हा मसड पुत्र व्हायलो. हे असं होऊ नये यासाठी तुम्ही अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्या. आणि जर करीत नाही जन्माला येऊन, मनुष्य जन्माला येऊन, तो करंटा. तो कसा माणूस आहे? उपजवणी करंटा नेणे अद्वैत वाट. अद्वैताची वाटच माहित नाही तो करंट. आणि म्हणून कमीत कमी मी ब्रह्म व्हावं अशी बुद्धी सुचाली. त्याच्या अगोदर तर ब्रह्म काय वस्तू आहे ते ऐकावी तर खरी. लय महाराज म्हणते लय विद्यासागर ऐका, जास्त महाराज म्हणते थोडं ऐका. मग आपण ऐकावं तर खरं का? आपल्याकडे डोकं नाही का बरं? का समजणार नाही आपल्याला? का कळणार नाही आपल्याला? लोकांना कळते ना आपल्या. अहो बाया ऐकायच्यात विद्यासागर, बाया बोलत्यात. परभणीत गुरुजीच्या फळावरले सगळे लोक तयार आहेत. बाया बोलण्याच्या नाहीत हुशार महाराजाला. येड्याचं तर हरडे येड्याचा तर तिथं पताच नाही लागत. नाही येड्या महाराज नाही पता लागत. हुशार महाराजाला आळवी येते. आता एक बाई मला आळवी आलती. कीर्तन झालं, कीर्तन झाले आली बोलायला. मला म्हणजे महाराज अविद्या म्हणजे काय? बाई ब्राह्मण समाजाची बाई होती. अविद्या म्हणजे काय? मी म्हणलं पहिलं तुम्ही कुठं श्रवण? ती म्हणली गोमनवार महाराजाच्या हाताखाली मी सांगितलं माहिती सांगायला तयारी होती. मी म्हणलं अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे ऐशी अविद्याची स्वभावे सांगत. काल अमृतानुभव काय काढला? अमृतानुभव. मला अविद्या तिच्यामुळेच तिला म्हणतात की मी विद्यमानच नाही. म्हणजे सद्विद्येने तिचा नाश होतो, तिला अविद्या म्हणतात. माया, अज्ञान, अविद्या या वस्तू एकच आहे, तरी पण कार्यपरत्वेत नाव वेगळे वेगळे आलेले आहेत. तिला माया का म्हणतात? अचिंत्य शक्ती आहे, ईश्वराची अचिंत्य शक्ती आहे आणि ती युक्ती पुढे टिकत नाही म्हणून ती माया. ब्रह्मविद्येने नाश होतो म्हणून अविद्या आणि ज्ञानाने नाश होतो म्हणून अज्ञान. एकाच पदार्थाचे 2-3 नाव आहे.
आई बाईला गप्पी बसावं. ती काय बोलून महाराज तिने ओळखीला कळतंय. मी म्हणलं असली आई बहीण महाराज येडगळ म्हणल्यावर का पळूनच जाते. महाराज हे बायाला कळतंय म्हणलं घड्याला कळत नाही. टाकणं भरले तुम्ही डोक्यावर असते हा जे त्याच्या डोक्यावर असते ते डोक्यावर असते का तिकडं डोका घातलाय ना. आमच्या घरच्याला औषधाचे नाव विचारा. डोकं तिकडे पुन्हा कोणतं किती मिसळ किती मिलीन कानुकी मामुकण टमुकण सगळं करते अमृत नाम राहायला. इकडे कळणार का मिसळ मिसळी करायची. याचा अर्थ हे हो डोकं तुम्हाला आता उदाहरणार्थ शाळेत जाणारा इंग्रजी शिकून परफेक्ट झालेला आणि जो डॉक्टर आहे म्हणता MBBS MD सर्जन बरं काय त्याला काय अक्कल नसते बुद्धी नाही होय. आणि बुद्धी नाही तर ते डॉक्टर कसा होईल. बुद्धी ती बिचारी आणि त्याची बुद्धी तल्लक आहे. तल्लक असल्यामुळे नेटचे वर 700 मार्क घेणं पुन्हा पास होणं म्हणजे सोपं आहे काय. म्हणजे बुद्धी तल्लक आहे. फक्त घातली तिकडं डॉक्टर तिकडं इकडं घातल्या त्याची बुद्धी चलन ना नाही चालणार प्रवेश होणार नाही का इकडं. पण नाही डॉक्टर जरी झाला हे नाही की त्यानं नाही हे ऐकलं तर ते कळणारही नाही त्याला. आणि मी तर असं म्हणतो की डॉक्टर होणं सोपं आहे पण वेदांत शास्त्र अवगत करणं अवघड. बाबा 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 त्याच्या इतकी क्लिष्टता बारकाई कशातच नाही. विचारसागर विचारसागर तरी काय नाही याच्यावर वरती प्रभाकर डोक्यातच येत नाही. डोक्यातच येत नाही डोक्यातच येत नाही. हा लय डोकं कडून लढवावं लागते कायला वृत्ती प्रभाकराला. पुन्हा ब्रह्मविद्या रहस्य अवघड का सोपं आहे. रामोहन नेले वाचायला मला म्हणला ते मी विचारलं होतं ब्रह्मविद्या रहस्य तर ते तिथे मिळालंच नाही. मिळालं ते मिळत नाही. आता काल बाहेर झाला त्या काळात ते मिळत होता. मला परंपराशास्त्री सांगितलं हे घेऊन चांगला आता ते आता मिळत नाही म्हणलं. मग मी म्हणलं न्यायचा किंवा वाचायचा आणि हेच नाही किमान नेलाय आपल्या पटला. आता वाचायला का नाही कोणा ठाऊक मला काय नाही विचारायला आणि ते दुकानावर नाही जमत बघा. ते कोणीतरी येत आहे झेराक्स गेलं तिकडं ब्रह्म माया इकडं राहते आणि तिकडं झेराक्स द्यावं लागते झालं. आणि मग पहिला विषय डोसक्यातला वजा होते. कळलं का. खरं का असे ग्रंथ एकांतात चिंतन करावे आणि असं. आणि मग असे चिंतन का करायचे मुक्त होण्यासाठी. कशासाठी मुक्त होण्यासाठीच मनुष्य जन्म आहे. आणि हे मेन दरवाजा आहे. हे दरवाजा चुकला ते एका गावाला गाव पोचतो आमची शास्त्री महाराज दृष्टांत पण हे जुन्या काळाचा दृष्टांत आजचा नाही 50 वर्षापूर्वी एक गाव पोच मोठं. आणि मग ते एक आंधळ गेलं पाहुण्याच्यात पण ह्या काय घडून गेला असेल. आणि पुन्हा मग त्या पाहुण्याच्यात मुकावर राहिले जेवण खावण केलं दुसऱ्या दिवशी आपलं जातो म्हणलं मी. मग पाहुण्यानं सोडून द्यावं की नाही गावाच्या बाहेर तरी आणून त्याला नाही. पाहुणे म्हणजे जा म्हणल्यावर त्याला दिसत नाही म्हणला त्या आंधळ्याला. आणि त्याचं गाव कोसाला घर होतं त्या पाहुण्याचं. मग ते दुसरा चूक त्याला त्यानं ओ मोठ वाजायला आंधळ होतं तू भीत आंधळ होतं तुम्ही येतेच ना हो मला गावाच्या बाहेर सोडून द्या. ते मला गावाच्या बाहेर सोडायला गाव कोसलंही तिकडं लांब व्हायचे दरवाजा. हा आणि हे तुम्ही इथे भिताळाला लावून देतो. तुम्ही भिताळाला लावून असं धरून जा. त्याला धरलं भिताळाला आणून सोडलं. ते गाव कोसाला आणि गाव कोसाला असं चापायचं. चापीत 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 कडीनं जा जिथं रिकामानी सर तिथून बाहेर निघा. आंधळ्याला लावलं वाटायला. याला गडबडशी गेलं शेताला आणि आंधळ्याला लागलं भिताळाला. भिताळाला लागलं चापत 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 चाललं चाललं चाल दरवाजा आला की खरूज आली. खरूज होती हो. ते खाजवीत बसलं आणि खाजवीत बसल्या चालल्या चालल्या दरवाजा एका हाताने खाजो की त्यानं एक हाताने खाज होत आहे का गोड लागते की गोड तुम्ही हाताने खाली होते. ही तुमची विषयाची काय आहे खरूजच आहे बाबा. ही बी खरूजच आहे. बायको पोर लेकरू तिचं लग्न करायचं तिला डॉक्टर करायचे याला डॉक्टर करायचे अमुक करायचे हे वाडा वाजायचे. दोन्ही हाताने करायचे एक हाताने खाजवं काय होईल दोन्ही हाताने खाजवावं लागते. गोड लागते जरा हा खारीट आणि गोडच लागते. पुन्हा परिणाम मात्र दुःखाचा आहे त्याच्याबद्दल नाही वाद. म्हणजे महाराज त्या आंधळ्याला गाव
पुन्हा आणखीन डबल कुंकर हिंडावं लागलं. हा. आंधळेपणाचे डोळे. आपले डोळे आपण आस्था आपण डोळे. असते आपले डोळे आपण हा असते आपण डोळे आपण अंतर्वदात आला. बस खाली ज्ञान बाग ते ज्ञान बाग चांगली खरं त्या चांगला खाजवायचे म्हणता की नाही उसळ केळी असं गुंगळे की नाही इकडलं काम सांगितलं का ना परमार्थातलं मी तरी काम दिसतोय तुम्हाला असा वस काढतोय कोणला इकडे काम सांगणार मी तुम्हाला म्हणजे ती का खरू झाली खरू. आणि दरवाजा चुकला का नाही पुन्हा डुक्कर कुत्र मांजर सरडा बेलकुळी बसा गाव कोसा घ्यायला पडेल. अरे एवढा दरवाजा चुकू देऊ नका पुन्हा जन्म मिळणार नाही बरं काय म्हणून म्हणले महाराज आता मागवता येईल येतो न घरे या. हा काय पुढे हा हा आणि ओळखी नाही तरी जाल आघोरा गा वासुदेव सांगायला बरोबर आहे. बर आता मागून हाची जन्म पाहू भोगली सुख दुःख जाणसे येतो न घडे सायाशी काय अंध तिथं ते पुन्हा इथं बघा जगजोगी जगजोगी जाग जाग जागता जगदेव राखा कार्य भाव अवघा क्षेत्रपाल पूजा वाचत पूजापत्र काही फलपुष्प होतोय. बहुत दिवसा फेरा आलाया बहुत दिवसा फेरा आलाय बर काय आवडत ना लय म्हणून तुकाराम महाराज म्हणले दुरोनी आलो मी गा. मला वाटते निस्ता का करा तुम्ही म्हणतात गाड्या पोटात उतरू देत नाही काय तोंडात कसं यायच्या ह्याच्या डोसक्यात कसं येत नाही ना घेतल्या मला हेच कमाल वाटायचे. त्या इन्यानं कवा कृपा करावी त्या इने करायच्या डोसक्यात बसावं जाऊन आता मागुता येईल फेरा ते येतो न घडे असं मला वाटते कळावं माणसाला. निस्ता काकडा मोठमोठा म्हणतो गावाला झोपू देत नाही. गावाला मला वाटते काय काय मला डेक लावा की तुम्ही तुम्हाला आनंदच लुटायचा आहे का ते बॉक्स मधात लावा वरले करणे बंद करा. ते कटाळखोर माणसं आहेत का परमार्थाच्या कटाळखोर त्याला राग येते आपला काय डोसकं उठलं माणसाला झोपू देणार ते पाठ्यपुस्तक उगतच कर मला म्हणतेच होते शाद येतेच आपल्याला. हा त्याचा विषय नाही हे जातेच की सर्व व्यापी न ते नाही त्याचा काकडा तू करायला त्याला ऐकू जाते त्यापेक्षा तुझी तूच ऐक की मधल्याला ऐकू घाल कन्या त्या आभासाला कन्या त्याला म्हणावं जरा सुंदर बाबा ह्या बाईचं तादात्म्य सोड कन्या मधले आई बाईचं त्या बुद्धीचं तादात्म्य सोड आणि आपल्या स्वरूपाकडे जरा बघ आणि मुक्त होय असं सांगा. महाराज असं जर ज्ञान नाही कमीलं तुम्ही मनुष्य जन्माला येऊन उपजवणी जन्माला येऊन करण ते कपाळ जाते नाम नाही वाचे आणि सदैव सौभाग्य तोची हरिरंगी. उठा उठा लागा पाठी भयाले मोठे आणि पंढरी वाचवणे तुला ठाव नाही कोठे. तापत्रय अग्नीचा लागला ओणवा जाळ लागलाय जाळ वनवा कळला ना वनवा चौकडे जळत वनवा तर केवी न निघी पांडवा केवी येऊन सोपद्रवा केवी न भरी दे माते. वनवा कळला का जाळ लागलाय तो कोण वनवा जंगल पेटले आणि मधात आपण गहू सोडतो तुम्हाला कळ येथे जो खोटा येथे जो खोटा तेथेची जो करंटा अर्थ आला पोटा माऊलीच्या. वा 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 चांगलं प्रमाण दिलं तू दुकानदारी लबाडी करीत नसतील हानशील बरं काय मारवाच्या पोरवणी ऐकले ना. हा इमानदारीनं वाग इमानदारीनं वागलं का चांगलं होते आणि प्रपंच जवळ करायचा तवर करायचा आणि एक दिवशी सोडून द्यायचा पोट्या बघा तुम्ही असं करावं आपलं आपलं आत्मसुख कळलं. आणि एक लक्षात ठेवा जितकं तुम्ही लांबून राहता तितकं त्याला आदर वाटतो आणि मधात मीठ मीठ केलं का त्याला कटाळ आहे. हा हा बोलायला काय म्हातारे म्हणता लावायला वाटतंय वाटतंय जर लांबून राहिले हा त्याच्यात राहिले त्याला लांबून वाटते आणि ते बरोबर आले असताना वाटते आम्ही आता थोडी मार मागे करावं लागलं किती वाटा हे कसं तुमचं काय मत आहे. आता आमच्या इवायचं पोरग हाणू बरोबर आहे त्याचा एक नातू झालाय
आणि नातू तर इतका हारसड आहे. मी म्हणतो हे ना जायचं होती करायला नाही खाण्याला हात म्हणते त्याची आम्ही सोडी नक्की नाही काहीच नाही. काय सोडू नका. मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. याद राखा. आणि पुन्हा हा करावा लागेल. काय फायदा होणार नाही. आणि हे सगळा मायेचा बाजार आहे. याच्यात काहीही संघ येणार. आपल्या हिताचे नव्हती सायास ग्रहदारास धन औचित निदान लादले हाती भोगावी पती गर्भवास यावे जावे पुढे ऐशीची कारण भोगावे पत्त नरकवास. हा पुन्हा तुका म्हणे काही उघडाले डोळे जाणून आंधळे होऊन बोंबलून सांगाले तुकाराम महाराज आढळून सांगाले. म्हणून तुकाराम महाराज म्हणले ना काय करावं. उपकारासाठी केले हे उपाय येणे विन काय चाला म्हा बोलत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा तुका म्हणे माझे देखतील डोळे भोग देते वेळ यासी कोण म्हणे निंदीची उत्तरे तर नागवला खरे तोची आड वाटे जाता लावी नीट सोयी धर्मनीती ही आईशा. शुक्ल कवा ऐकून काय म्हणले सांगा. त्याला कोण नाही का. आता महाराजांना बऱ्याच टीका केल्यात ना. आता आपला अभंग टीकेवर चालायला संताला निघून पाठी मोरा होते म्हणजे आणि दासीच्या पोराला मुकी घेते. मग ही निंदाच वाटायली ना. म्हणजे त्या रानरंडी करणाऱ्याचा निषेध केलाय की नाही. निषेध म्हणजे काय झाली निंदा. निषेध म्हणजे काय झाली निंदा. पण ते निंदा नाही ते सुधरावा कोण हे रंडीबाजवाला. रंडीबाजवाला सकाळच्या पाठात चालाय ना अभंग. हे रानरंडी करणारा आणि त्यानं रानरंडी न करता आपल्याच पत्नीशी संसार करून स्वर्ग तरी मिळवावा अशी तळमळ कोणाच्या मनात आहे तुकोबारायच्या. म्हणून त्याचा निषेध करायचा. आणि महाराज एका अभंगात म्हणले लोक म्हणतात की तुकाराम महाराजांनी निंदा केली. निंदा मी काय निंदा करू. याची कोण म्हणे निंदेची उत्तरे. याला कोण निंदेची उत्तरे म्हणते. नागवला खरे तोची. जर आमची म्हणजे तुकाराम महाराजांना माऊलीनं किंवा कोणी महाराजांना चांगल्या निंदा केली समाजाची असं म्हणतात तर तेच माणूस नागवाला म्हणणारा नागवाला का. अरे विचार करा. आड वाटे जाता लावी नीट सोयी धर्मनीती ती ही आईशी आहे. शास्त्रानं सांगितलंय कोणी जर आदरानं जाऊ लागलं तर त्याला हाताला धरावं त्याला लावावं. हे कोणाची धर्मनीतीनं सांगितलंय. म्हणजे धर्मातच असं आहे की कोणी वाईट वागू लागलं त्याला चांगलं शिकवावं. ऐकू का त्याच्यात दोष राहिला. याच्यानं आम्ही तुम्हाला कातरून सांगतो बोंबलून सांगतो आणि तुम्हाला ती निंदा वाटत या असे महाराज म्हणले. नाही महाराजाचं म्हणणं आहे हो. महाराज तळमळीने सांगते संत. तुमच्या आईला तळमळ आहे आपल्या लेकराचं हित व्हावं असं वाटते आणि संत माऊलीला एक हित व्हावं वाटते. पण आईच्या हित म्हणजे की भाव वाटण्यात नाकळपणा आहे आणि संतांच्या हित भाव वाटण्यात कळतेपणा आहे. ही ना कळती ना. तिला वाटतंय हे डाव्या दोरकांड हे ते शेतातलं हे ठेवलं हे असं कमी होईल म्हणजे माझ्या लेकराचं हित होईल वाटतं की नाही. माझा लेकरा फौजदार झाला म्हणते ना. मातेच्या म्हणे व्हावा राजविंडा कसा व्हावा माझ्या पोरगा आमदार व्हावा हे खरे. पण कपाळीचा धोंडा उभा टाके. पण कोण्या माईला वाटतंय का मै पोरग मुक्त व्हाव आणि मुक्त व्हावं वाटलं असेल तर ती माय संत आहे म्हणावं लागलं जनाबाई सारखी. नाही तर असं वाटतच नाही महाराज. ते अपवाद म्हणून मैना होती. मैनाबाई कोणती गोपीचंदाची आई अपवाद आहे ती. तिनं तिला आणि सांगितलं त्या पोराला की नको ना ती लागू त्या प्रपंचाच्या. तू माझ्या सद्गुरूची सेवा करतो मुक्त होशील अशी म्हणणारी माय संत असते. उद्धरलेली असते. आपल्या माया उद्धरलेल्या नाही आहेत आळाणी आहेत त्या. आणि त्यांना वाटतं ह्याच्यातच हित काय. अहो हे तरी काही नाही. वाईट वागण्या सुद्धा हित मानणाऱ्या माया आहेत. लेकरांना लोकांचे आवे तोडून आणावं तोडून वादाला आलेले आणि बघाव घरी म्हातारीची परीक्षा आणि त्याला म्हणावं एवढे कुठलं आणले आई त्याच्या आम्ही पाळायला लागले 2-4 रोज पाळलं पडायला मोठं आणि आता पाळायला आले मी वागले हुशार त्याने म्हणावं का येडी म्हणावी वाघाला न वाजवणारी नाही का. तुत्रा द्यायला जावायचं नाही का त्या वाघाला. पण तिनं न वाजलं आणि न वाजलं आम्ही खाली लोकांचे चोरून ही नरकाला जाणार हे जाणार काय पदरात पडणार ते ऐवजी. पण बिना आकलीचे कांदा उलट म्हणाय पाहिजे लोकांची वस्तू माझ्या घरात आणायची नाही.
तू निपका व्यवहार कर बाळ, कोणाचं उचला उचली करू नका. असं पडल्याला सुद्धा घेतलं तर डोसकं उठवा माणसाचं. रस्त्याला पडलेली वस्तू आहे, ती पोरं म्हटलं मी पडली होती कालीन आणली या, फेकून देऊ ना तिकडं, कोणाची असेल तिकडं, आणून घरला माझ्या, अशी म्हणणारी माय खरी. कमीत कमी व्यवहार तरी कळतं की आताच्या माया यायला. उलट त्या नवास्त्याचा एक शास्त्री महाराजांनी सांगितलं होतं, एका चोरानं बरं काय चोर एक खूप मोठमोठा डाकू म्हणला आरोप याचा, खूप मोठा डाकू म्हणला, इतका डाकू म्हणला बाबा, आणि मोठ्या चोरी सापड. तर 7 चोऱ्या केल्या होत्या. सरकार बी कटाळलं होतं जेलमध्ये टाकून. आणि पहिलं सरकार कडक होतं, आता सरकार मूर्ख या. केवढा गुन्हा झाला तर सांभाळायला त्याला खाऊ घालायला गेलं रताळू म्हणा. नाही सरकार रताळू दे महाराज, तुम्ही काही म्हणाला. अहो खून का बदला फाशी, कोण होते तर होते कोण का बदला फाशी, कोणच होत नाही. जरा शासन कडक पाहिजे हो. कडक असलं का लोक भेट येत, आणि कडक नसल्यावर का येड्यात काढतात लोक. राजा कसा पाहिजे, कडक पाहिजे. हा कडक पहिला महाराज नरम कामाचा नाही, त्याला खेळवीचे ते भजने माहिती आहे का. हा प्रमाणावर प्रमाण प्रमाणावर प्रमाण प्रमाणावर प्रमाण बोल का बोलतो ती बस बोंबल्या. आणि महाराज कडक म्हणले कडक मधातून नरम, वरून कडक मधातून मधातून गरम आहे. मधातून नाही गरम, तू नरम वरून कडक असं. राजा कसा असावा. मग राजा तसे होते पहिले. लय खुण केले ना या पोरानं, त्याला फाशी झाली. आणलं फाशी झाली. आता फाशी त्याला देणार आहे, 16 चढविणार, 16 चढविणार. त्याच्या पोटात घुसते लोकांना, बाहेरच निघते, तळमळून तळमळून मरते बघा. पहिले लय होतं, लय होतं खतरा. काय निजाम सरकार हे होते का लय कडक राजे होते. शिवाजी महाराज बी कडकच होते, ते काय नरम होते का काय. पाटला ना त्या कोणत्या गावचा पाटील रांजाचा, हा हातपाय तोडले की नाही. एका गरीबाच्या पूर्वी अन्याय केला पाटलानं, हातपाय तोडून टाकले की नाही. आणि करताय का दुसऱ्या बाळाचा पाटील आता टर हवे त्याच पाटलं मग राजाला. असं शिवाजी महाराज सारखाच माणूस पाहिजे, त्याशिवाय नीट होत नाहीत लोक. तुकाराम महाराजांनी सांगितलं, शिवाजी महाराजांना सांगितलं, राजा गायीशी व्याघ्रता, गायीशी उग्रता, व्याघ्राशी शांतता. ही शोभन हे नाही. गायीनं शांत राहाव आणि वाघानं गरम. तसं राजा तो बी जरा कडक वागाव आणि दंड लोकांना असं शिकविलंय तुकाराम महाराजांना. कोणला शिवरायाला तो होते त्या काळात ते महाराज त्याला फाशीवर. आता त्याला त्या चुळावर चढवायचे, तिथं ते पोलीस लोक हात काय घालून धरलेले ते. मग शेवटी जी काय असते, शेवटचं मरण जवळ आल्यावर त्याला विचारते सरकार, तुला काय हवंय, काय पाहिजे. शेवटी त्याची इच्छा अंतिम पुरवावं लागते बरं काय. खायचं असलं खायचं नाही, धन असलं धन. आता सांगा इथं मरण दिसल्यावर काय काय मागलो, कशानं मागलो. हा तरी विषयातलं लंपट म्हणेल माझ्या पोरायला वाडा बांधून द्या, एक रताळू म्हणेल माझ्या. आणि शान म्हणेल काय पोरायच्या वाड्यावर मीच मरायलो असं म्हणेल. पण यानं इच्छा व्यक्त केली. काय नाही म्हणले सरकार, एक बार माझ्या माईला भेटलो. काय म्हणले माईला. आता आईची भेटी करावं असं वाटत असं म्हणून त्या आईला आणायला आले. आले आई बाबा तुला फाशी द्यायला म्हणली हटायला. हो म्हणला तुझा तो उपकार आहे गुरुचा. काय म्हणला तुझा तो उपकार आहे, तुझं गुरु म्हणला माझी. तर काय मला फाशी राहू द्या, हिलाच फाशी द्या म्हातारीला. म्हणाला काय तू तो करशील आणि हिला फाशी द्या. नाही म्हणला मग नीट ऐका, तिथं ऐका जे हे असते लोक ऐका म्हणले सरकार. मी काय बोलतो ही आमची माय आहे म्हणला म्हातारी. मी हिच्या खांद्यावर म्हणला लहानपणी वागत होतो, ती मला खांद्यावर इकडे तिकडे नेत होती. एक माळीनबाई येऊ लागली टिकून, आणि त्या माळीनबाईच्या टोपल्यात म्हणजे आंबे होते. काय होते आंबे. आणि त्या आंब्यातला मी माईच्या खांद्यावर असल्यामुळे तिचं टोपलं त्या मापाला आलं. त्या दिसलं ना वरून खांद्यावरून टोपल्यात काय पिकलेले आंबे.
मी सहज हात लांबून गपचिप मारली आंबा घेतला. मग घेतल्यावर घरला टेकलं की आंबा हातात. माय म्हणली वाला आबा ती आई बहीण होती का? माळीन ती जावळाली का? त्या टोप्यात आली होती पिकलेली. मी घेतली वाला 2 तरी घेतले. काय म्हणली 2 तरी घेतलेच का म्हणली. आणि मला तोंबाला लय वा हुशार आहे वाला. तिला पत्ताच लागू द्या नाहीस तो नाही म्हणा पत्ताच लागू द्या नाही तिला. नाही लेकरू लय हुशार आहे. म्हणजे त्याला काय वाटलं मै माय मला शाबासकी द्यायची. आणि हे काम चांगले. जे शिकला काम कोणतं लोकांचं उचलायचं ते तितक्या टोकाला गेला. आणि तितक्या टोकाला गेल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा झाली. मला सरकारला हात टेकावला त्याच्या नाही. खरं बोललं का खोटं बोललं? अहो तुमचा पहिला गुरु तो माय आहे आणि दुसरा गुरु बाप आहे. आणि हे जर माय बाप नीट नसले तर अशा चोरी करणाऱ्या म्हणणाऱ्या माया त्याच्या नाही का पुतळे माझा चौका सांगा ना. लेकरांना चोरी करून नवाजणारी माय तिथे पुतळ्याच्या माया निवडाव्या. त्याचे पुतळे आपल्या देशात कुठं कुठं नाही तिथं तिथं चौक्या गेली पुतळे बांधावे. काय माया काय लेकर. अरे लेकरा तिथं थुतरा द्यायला पाहिजे होतं. ते आंबा कोणी आई बाई जायचे घेऊन द्यायला पाहिजे होता. त्याला म्हणायला पाहिजे होती त्या आई बाईला ह्याच्या एक आणखीन कांचुल्या ठेका देत होतं पोरग. एकंदरीत महाराज तुम्ही एकंदरीत मनुष्य जन्माला आलोत. आपण मनुष्य जन्माला आल्यावर नीट विचार करावा. नीट विचार करून पाऊल टाकावा. कमीत कमी संसार करायचा की विधीनं तरी करा. निषेधात्मक करू नका. लबाडीनं करू नका. चांगला तरी संसार करा. आज ना उद्या चित्तशुद्धी होईल आणि तुम्ही मुक्त होताल. पण मुक्त होण्यासाठी जन्म मिळाला. आणि जर तुम्ही मुक्त नाही झाले आणि अद्वैत ज्ञानाकडे नाही लक्ष दिलं तर उपजवणी आपली सेवा इथं ठेवतो थोडं आणि 1 मिनिट वेळ घेतो. देऊळच्या माता भगिनींना